गुड मॉर्निंग डिअर फ्रेंड्स. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये तो ॲस्ट्रॉलॉजर जो आहे, जो ज्योतिषी आहे, त्याने आपला प्रभाव अधिक वाढावा, ज्योतिषी तो शोभावा म्हणून त्याने कशा प्रकारे पेहराव केलेला आहे तो आपण पाहिला. त्याचबरोबर त्याने ज्या ठिकाणी आपला व्यवसाय मांडलेला आहे, ते जे छोटंसं शहर आहे ज्या ठिकाणी त्याने आपला व्यवसाय मांडलेला आहे, तिथली सेटिंग कशी आहे, तिथलं वातावरण कसं आहे, हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पेज नंबर 3 वरील सेकंड स्टांजा सुरू करतोय. बघा, ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. आता तो जो ज्योतिषी आहे तो त्या शहरामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी आलेला आहे, पण तो त्या मूळ शहरातला, त्या छोट्या उपनगरातला रहिवासी नाहीये. तो एका खेड्यातून त्या शहराकडे आलेला आहे. ही हॅड लेफ्ट हिज विलेज, त्याने आपले गाव सोडलं होतं. विदाउट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. विदाउट एनी प्रिव्हियस थॉट म्हणजे कोणत्याही प्रकारचा पूर्वविचार न करता, कुठल्याही प्रकारचं पूर्व नियोजन न करता तो आपलं गाव, आपलं खेडं सोडून या शहराकडे आलेला होता. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. आणि जर तो आपल्या त्याच ज्या गावातून तो आलेला आहे तिथेच जर तो थांबला असता, तिथेच जर तो राहिला असता, तर ही वुड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फोर फादर्स. फोर फादर्स म्हणजेच कोण? त्याचे पूर्वज, त्याचे अँसेस्टर्स, त्याचे वडील, त्याचे आजोबा. तर ते जे काम करत आले होते तेच काम त्याला, वडिलोपार्जित व्यवसाय त्याला करावा लागला असता. नेमली कोणकोणती कामं त्याला करावी लागली असती? टिलिंग द लँड म्हणजे जमिनीची मशागत करणे. याचा अर्थ त्याचे जे पूर्वज होते त्यांचा व्यवसाय शेती, आणि गावखेड्याकडे शेती व्यवसाय केला जातो. तो जर ते खेडं सोडून आला नसता तर त्याला देखील आपल्या पूर्वजांचाच व्यवसाय पुढे चालवावा लागला असता. टिलिंग द लँड, लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन इज कॉर्नफील्ड. कोणकोणती कामं त्याला करावी लागली असती? टिलिंग द लँड, जमिनीची मशागत करावी लागली असती. साधं सोपं जीवन, खेड्यातल्या माणसांचं जीवन जसं असतं तसं त्याला ते जगावं लागलं असतं. मॅरिंग, लग्न करावं लागलं असतं. अँड रायपनिंग इन इज कॉर्नफील्ड. रायपनिंग म्हणजे पिकवणे, कॉर्नफील्ड म्हणजे इथे अर्थ मक्याची शेती, परंतु इथे अर्थ काय? धान्य. तर धान्य पिकवावं लागलं असतं. अँड अँसेस्ट्रल होम, आणि पूर्वजांच्याच घरामध्ये त्याला राहावं लागलं असतं. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं होणार नव्हतं. ही हॅड टू लिव्ह होम विदाऊट टेलिंग एनीवन. त्याला आपलं खेडं, आपलं गाव सोडावं लागलं होतं, आणि ते सुद्धा कोणालाही न सांगता गुपचूपपणे त्याने आपलं गाव सोडलं होतं. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. आणि गाव सोडल्यानंतर त्याला सतत जवळपास 200 मैलाचा प्रवास करावा लागणार होता. आधीमध्ये तो कुठे थांबू शकणार नव्हता. आता त्याचं कारण काय असेल हे आपल्याला पुढे, ज्यावेळी आपण लेसन पुढे जसजसा अभ्यासू तसं आपल्याला त्याचं कारण कळू लागेल, समजू शकेल. अँड ही कुड नॉट रेस्ट टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. 150-200 मैलाचा प्रवास केल्यानंतर, जेणेकरून त्याला आपल्या गावापासून खूप दूर जावं लागणार होतं किंवा जायचं होतं. त्याचं काहीतरी कारण असावं त्याच्या पाठीमागचं, आणि म्हणून तो थांबू सुद्धा शकत नव्हता. टू अ व्हिलेजर इट इज अ ग्रेट डील. आणि एखाद्या खेड्यात राहणाऱ्या माणसासाठी अचानक आपला गाव सोडण्याची वेळ यावी, नक्कीच काहीतरी मोठं कारण असावं. ॲज इफ अॅन ओशन फ्लोड बिटवीन. जणू काही संकटांचा समुद्रच त्याच्यावर ओढवला असावा, म्हणून त्याला असा निर्णय घ्यावा लागला असावा. जणू काही खूप संकट, कुठलं तरी मोठं संकट त्याच्यावर आलं असावं, आणि म्हणून एखाद्या जो शहरापासून पूर्णतः अनभिज्ञ असलेला व्यक्ती आहे त्याला जर अशा प्रकारे आपलं खेडं अचानक सोडण्याची वेळ यावी किंवा वेळ येते, म्हणजेच नक्कीच त्याच्यावर कुठलं तरी मोठं संकट आलेलं असावं. कोणालाही न सांगता त्याला 150-200 मैलाचा प्रवास करायचा होता किंवा करावा लागणार होता. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. आता अशा त्या खेड्या गावाच्या पार्श्वभूमीतून तो आलेला आहे, आणि त्याने बरीच वर्ष आता शहरामध्ये आपलं बस्तान बसवलेलं आहे. ही हॅड अ वर्किंग अनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. आता इतकी वर्ष तो हा ज्योतिषाचा व्यवसाय करतो, त्याच्यामुळे त्या व्यवसायाबद्दल त्याला थोडीफार माहिती आलेली आहे. मनुष्य जातीच्या अडचणी काय काय असतात, मॅरिज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमॅन टाईज. आता ह्या ज्योतिषविद्या हा व्यवसाय स्वीकारल्यानंतर लोक आपलं भविष्य बघण्यासाठी येतात, असलेल्या प्रॉब्लेम्सवर उपाय जाणून घेण्यासाठी येतात. तर त्याला आता लोकांच्या काही बेसिक गोष्टी आहेत त्याचा त्याला अंदाज आलेला होता. रोजचा व्यवसाय केल्यामुळं त्याला काही गोष्टींचा अंदाज बांधता
येऊ लागलेला होता. उदाहरणार्थ मॅनकाइंड ट्रबल, माणसाचे बेसिक प्रॉब्लेम कुठले कुठले असतात, मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन लाईफ, पैशाचे प्रॉब्लेम असतात, लग्न संबंधांमध्ये प्रॉब्लेम असतात, अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज म्हणजे मानवी नात्यांची गुंतागुंत, मानवी नात्यांमध्ये निर्माण होणारे प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टीचा त्याला बऱ्यापैकी अंदाज आलेला होता आणि या सगळ्या गोष्टींचा त्याला आपल्या व्यवसायामध्ये फायदा होत होता. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. आता बरीच वर्ष त्या शहरामध्ये तो हा व्यवसाय करतोय आणि त्यामुळे त्याचं परसेप्शन म्हणजे त्याचा अंदाज, आता ज्योतिषी जे असतात ते बऱ्याचशा गोष्टी अंदाजाने सांगत असतात आणि किंवा या गोष्टींचं त्याला आकलन सुद्धा बऱ्यापैकी झालेलं होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन्ड हिज परसेप्शन. त्याचं आकलन किंवा त्याचा अंदाज बऱ्याच अंशी बरोबर लागत होता. विदिन 5 मिनिट्स, अवघ्या 5 मिनिटांमध्येच ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. एखादा क्लायंट त्याच्याकडे आला, एखादं गिराईक त्याच्याकडे आलं तर 5 मिनिटांमध्येच त्याला समजून जायचं की समोरच्या व्यक्तीचा काय प्रॉब्लेम असावा. ही चार्ज 3 पाईज पर क्वेश्चन आणि एक प्रश्न विचारण्यामागे त्या एका प्रश्नाच्या उत्तराला त्याने काही पैसे आकारले होते, म्हणजे 3 पैसे तो एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं घेत होता. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन. आणि समोरचा व्यक्ती जोपर्यंत बोलत नाही तो जास्तीत जास्त समोरच्याकडून अगोदर त्याची माहिती काढून घ्यायचा. नेव्हर ओपन हिज माउथ टिल द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलिस्ट 10 मिनिट्स. समोरच्या व्यक्तीला तो जाणून घ्यायचा, त्याचे प्रॉब्लेम काय असू शकतात. ऍक्च्युली तो ह्याच्यातून समोरच्या व्यक्तीच्या प्रॉब्लेमचा अंदाज लावत होता आणि जवळपास 10, 12, 15 मिनिटे तो समोरच्या व्यक्तीला बोलतो केल्याशिवाय तो स्वतः बोलत नव्हता. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर डझन अँसर्स अँड ऍडवाइसेस. आणि 10-12 प्रश्न विचारल्यानंतर त्याच्या लक्षात यायचं की समोरच्या व्यक्तीला नक्की काय समस्या आहे आणि त्याचं समस्याचं निराकरण करण्यासाठी त्याला भरपूर माहिती, इथे अर्थ इनफ स्टफ म्हणजे पुरेशी माहिती त्याला समोरच्या व्यक्तीबद्दल होत होती. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम. आणि जेव्हा तो त्या व्यक्तीला त्याच्या गेझिंग ॲट हिज पाम म्हणजे तळहात, गेज म्हणजे टक लावून पाहणे, त्याच्या तळहातावर ज्यावेळी तो टक लावून पाहायचा आणि समोरच्या व्यक्तीला त्याचं भविष्य सांगायचा आणि ते सांगताना म्हणायचा, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स. तू प्रयत्न भरपूर करतोयस पण तुला हवा तसा समाधान तुझ्या प्रयत्नांनी होत नाही किंवा पाहिजे तसा परिणाम प्रयत्नांना तुझ्या यश मिळत नाही. अशा प्रकारे तो हात बघत बघत सांगायचा. 9 out of 10 वेर डिस्पोज टू अॅग्री विथ हिम. आता जवळपास कोणता असा मनुष्य नाही ज्याला समस्या नाहीत. आता हा एक अंदाज लावलेला असायचा की तू प्रयत्न भरपूर करतोय पण तुला हवं तसं यश मिळत नाही. आता बऱ्याचशा जणांना 100 पैकी 90-95% लोकांना पुरेसं यश किंवा त्यांना हवं तसं यश मिळत नसतंच आणि हा एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि जेव्हा तो असं सांगायचा 9 out of 10 वेर डिस्पोज टू अॅग्री विथ हिम आणि 10 पैकी 9 लोकांना हे उत्तर अचूक लागू पडायचं आणि प्रत्येकाला वाटायचं की नाही ज्योतिषी खरं बोलतोय, आपण प्रयत्न खूप करतोय पण आपल्याला हवं तसं यश काही मिळत नाही. और ही क्वेश्चन, त्यानंतर तो एखादा प्रश्न विचारायचा, इज देर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह. किंवा मग तो समोरच्याचं समाधान करण्यासाठी असं सांगायचा की तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुमची कोणी दूरची एखादी नातेवाईक आहे का जी महिला आहे, आणि मग तो तिचं वर्णन करायचा जेणेकरून समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तशा प्रकारचे विचार निर्माण व्हायचे की हा अशी कोणीतरी असेल जिने आपल्यावर काही करणी केलेली आहे किंवा आपल्याला ज्या समस्या आहेत त्या तिच्यामुळेच होत असाव्यात. मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह म्हणजे दूरची नातेवाईक. हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, जिनेच तुमची विल्हेवाट लावलेली आहे किंवा तुमचं चांगलं झालेलं तिला पाहवत नाहीये, अशी कोणी महिला आहे का. म्हणजे समोरच्याच्या मनामध्ये अशा प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचं काम हा ज्योतिषी करायचा. आणि बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये असा विचार एकदा निर्माण झाला, निगेटिव्ह थॉट्स क्रिएट केले की मग लोक त्याबद्दल विचार करतात की हा असं आपल्याबद्दल घडत असावं. और ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि मग त्यानंतर मग ती महिला अशी दिसते, या असा तिचा व्यवसाय आहे, अमुक किलोमीटरवरती राहते, या गावातली आहे, अशा प्रकारे तो त्या व्यक्तीचं वर्णन करायचा.
मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. त्यानंतर मग तो सांगायचा तुझे जे बरेचसे ट्रबल्स, बऱ्याचशा अडचणी आहेत त्या तुझ्या नेचर म्हणजे इथे अर्थ काय, स्वभाव, तर तुझ्या स्वभावामुळे आहेत. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर इज. त्यानंतर मग तो थोडासा ग्रहांचा अभ्यास माझा चांगला आहे असं समजून त्या समोरच्या त्याच्या ग्राहकाला सांगायचा की हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न व्हेअर इज. बघ तुझ्या राशीमध्ये शनी जो आहे तो योग्य ठिकाणी नाहीये, तुला सध्या शनीची पीडा तुला आहे आणि म्हणून तुला ही संकट आहेत. मग त्यासाठी उपाययोजना सांगायचा, अमुक करावं लागेल, तमुक करावं लागेल. यू हॅव अन इम्पेट्युअस नेचर. इम्पेट्युअस उतावीळ, तुझा स्वभाव कसा आहे, थोडासा उतावीळ, तुला प्रयत्नानंतर लगेचच यश हवं असतं. अँड रफ एक्सटेरियर, आणि बाहेरचं तुझं वागणं सुद्धा कसं आहे, रफ, कठोर. एक्सटेरियर म्हणजे बाह्य वर्तन, बाहेरून तू खूप कठोर वागतोयस आणि म्हणून बऱ्याचदा तुझे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुझ्या स्वभावामुळे आहेत. दिस एंडियर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिडिएटली. आणि बऱ्याचशा लोकांना काय वाटायचं की ज्योतिषी सांगतात ते बरोबर आहेत, आपण प्रयत्न करतो पण आपल्याला यश येत नाही, आपण खूप उतावीळ आहोत, लगेच यशाची अपेक्षा करतोय, किंवा आपण त्या अपयशामुळे लोकांशी आपलं वागणं सुद्धा कसं आहे, थोडंसं रुष्ट झालेलं आहे किंवा थोडंसं रफ, कठोर आपण वागतोय. आणि बऱ्याचशा लोकांना ज्योतिषाने सांगितलेलं हे पटायचं. फॉर इव्हन द माइल्डेस्ट ऑफ अस लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. आणि आपल्यासारखे सौम्य लोक सुद्धा, त्यांना सुद्धा असं वाटायचं की ते सुद्धा असा विचार करायचे दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. म्हणजे आपल्यासारखा सौम्य माणूस जर त्या ज्योतिषाकडे गेला आणि ज्योतिषाने अशा प्रकारे आपल्याला सांगितलं तर आपण सुद्धा त्यावर विश्वास ठेवू की नाही, मी जरासं माझं वागणं जे आहे तेच कसं आहे, थोडंसं बाह्य वागणं जे आहे किंवा माझं ते थोडंसं कसं आहे, कठोरच आहे. द नट्स वेंडर ब्ल्यू आउट हिज फ्लेअर अँड रोज टू गो होम. आता उशीर झाला होता, संध्याकाळची वेळ झालेली होती, प्रत्येकाचा अंधार पडलेला होता, प्रत्येकाची घरी जाण्याची वेळ झालेली होती. आता तो जो त्याच्या बाजूला असलेला शेंगदाणे विक्रेता आहे त्याने ब्ल्यू आउट हिज फ्लेअर, त्याने आपली बत्ती विझवली. ब्ल्यू आउट म्हणजे विझवणे, फ्लेअर म्हणजे बत्ती. अँड रोज टू गो होम, आणि घरी जाण्यासाठी तो निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ऍस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आता ऍस्ट्रॉलॉजरकडे, ज्योतिषाकडे स्वतःचा असा प्रकाशाची काही व्यवस्था नव्हती, दुसऱ्यांच्याच प्रकाशामध्ये त्याचा व्यवसाय चाललेला होता. आता दिस वॉज अ सिग्नल फॉर द ऍस्ट्रॉलॉजर, आता एक चिन्ह होतं त्या ज्योतिषासाठी की आता आपल्याला सुद्धा आपली आवराआवर करावी लागणार आहे. बंडल अप म्हणजे काय, आवरतं घेणं. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल शॅफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस, कारण आता हा शेंगदाणा विक्रेता गेला तर इथे कोणत्याही प्रकारची व्यवस्था प्रकाशाची राहणार नाही, म्हणजे आपल्याला सुद्धा आपला आता आवरतं घ्यावं लागणार. एक्सेप्ट फॉर अ लिटल शार्प ऑफ ग्रीन लाईट, परंतु कुठून तरी थोडासा एक शाफ्ट ऑफ ग्रीन लाईट, हिरवा प्रकाशाचा झोत किंवा कवडसा त्याच्या समोरच्या जमिनीवर पडलेला होता, थोडासा अंधुक त्याला दिसत होतं. विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. कुठून तरी दूरवरून तो हिरवा प्रकाश झोत आलेला होता, बाकी सर्वत्र अंधार झालेला होता आणि त्याच्या समोर त्या जमिनीवर हा प्रकाश झोत पडलेला होता. ही पिक्ड अप हिज कावरी शेल्स अँड पॅराफेर्नॅलिया. आता त्याने आपला आवरतं घ्यायला सुरुवात केली, बॅगमध्ये आपल्या आपल्या व्यवसायाच्या वस्तू भरायला सुरुवात केली. ही पिक्ड अप कावरी शेल्स, त्याने आपल्या ज्या व्यवसायासाठी लागणाऱ्या कवड्या होत्या, शिंपले वगैरे होते, शंख होते, ते उचलले, बॅगमध्ये ठेवले. अँड पॅराफेर्नॅलिया म्हणजेच काय, लवाजमा, म्हणजेच त्याचं जे साहित्य होतं ते सगळं सामान. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि ते सगळं सामान त्याने आता आपला आवरायला घेतलेलं आहे आणि आपल्या बॅगमध्ये ठेवायला घेतलं. वेन द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट. इतक्यात तिथे समोर कोणीतरी येऊन उभा राहतो, त्याच्यामुळे तो जो हिरवा प्रकाशाचा कवडसा असतो तो थोडासा पुसला जातो, म्हणजे ती सावली असते ती नाहीशी होते. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. मग तो बघतो तर त्याच्या समोर, अगदी बरोबर समोर त्याच्या, सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम, कोणीतरी एक अनोळखी व्यक्ती, अनोळखी माणूस उभा होता. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड. तो म्हणतोय, त्याच्या लक्षात येतं, सेन्स म्हणजे तो अंदाज लावतो, अ पॉसिबल क्लायंट की कोणीतरी ग्राहक आपल्याला आलेलं आहे. आणि तो ज्योतिषी म्हणतो त्याला, यू लुक अ केअरवॉर्म, मला थोडासा तू काळजीत वाटतोयस. कोणाला म्हणतोय, त्या अनोळखी व्यक्तीला जो त्याच्या दुकानाच्या समोर उभा आहे.
इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. मला तू थोडासा काळजीत वाटतोयस, तू काय कर, जरा बस, 2 मिनिटं शांत बस आणि माझ्याशी थोडं बोल, ते तुझ्यासाठी चांगलं होईल. द अदर ग्रंबल सम रिप्लाय व्हॅगली. आता समोरच्या व्यक्तीने, अनोळखी व्यक्तीने संदिग्धपणे, व्हॅगली म्हणजे संदिग्धपणे काहीसा तो पुटपुटतो किंवा तोंडातल्या तोंडात कुरबुरतो. द ऍस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. पण ऍस्ट्रॉलॉजरला असं वाटतं की आपल्याला आता चांगलं गिराईक मिळालेलं आहे. ऍस्ट्रॉलॉजर पुन्हा पुन्हा त्याला सांगतोय की बघ, तू मला थोडासा काळजीत वाटतोयस, तू थोडा वेळ बस, आपण बोलूया, त्यावर काहीतरी सोल्युशन काढूया. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आता ऍस्ट्रॉलॉजर त्याला इन्व्हाइट करतोय, पुन्हा पुन्हा त्याला आग्रह करतोय की तू मला काळजीत वाटतोयस, तू थोडंसं इथे बस. वेअर अपॉन द अदर थ्रस्ट हिज पाम अंडर हिज नोज. आणि त्यावर तो समोरची जी व्यक्ती आहे ती आपलं बोट अशी नाकाखाली धरते किंवा हनवटी खाली धरते आणि त्याला म्हणते, यू कॉल युअर सेल्फ अन ऍस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ऍस्ट्रॉलॉजर म्हणवतोयस, तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोयस. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड. आता ज्योतिषाला थोडंसं आव्हानात्मक वाटते की इतकी वर्ष आपल्याला कोणी आव्हान दिलेलं नव्हतं की तू स्वतःला ऍस्ट्रॉलॉजर म्हणवतोयस, आणि ही अनोळखी व्यक्ती डायरेक्ट मला प्रश्न करते, तू स्वतःला ऍस्ट्रॉलॉजर म्हणवतोयस तर. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड. आणि म्हणतो, टिल्टिंग द अदर्स पाम. आता त्या हिरव्या प्रकाशामध्ये त्या समोरच्या व्यक्तीचा हात हा ज्योतिषी घेतो आणि म्हणतो, पाम टुवर्ड्स द ग्रीन शॅफ्ट ऑफ लाईफ. युअर्स इज अ नेचर. तुझा स्वभाव म्हणजे तो ऍस्ट्रॉलॉजर आता त्याच्या स्वभावाचं हात पाहून त्याचं वर्णन करणार. एवढ्यात तो अनोळखी व्यक्ती म्हणतो, ओ स्टॉप दॅट, थांबव हे सगळं. द अदर सेड, टेल मी समथिंग वर्थ वाईल. हे बाकी सांगण्यापेक्षा मला काहीतरी फायदेशीर, वर्थ वाईल म्हणजे काय, फायदेशीर काहीतरी सांग. अवर फ्रेंड फेल्ट पिक्ड. आता ऍस्ट्रॉलॉजरला समजतं की समोरची व्यक्ती काय झालेली आहे, चिडलेली आहे, थोडीशी संतापलेली आहे, रागावलेली आहे. ऍस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतो, आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. बरं ठीक आहे, मी प्रत्येक प्रश्नाचं तुझ्या उत्तर देईन, पण प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी मी 3 पैसे एवढी किंमत किंवा एवढे पैसे घेतो. अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि मी जे तुला उत्तर देईल, तुझ्या प्रत्येक प्रश्नाला मी जे उत्तर देईल ते त्या 3 पैशाच्या मानाने तुझ्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. ऍट धिस द अदर विथड्रू हिज आर्म. आता असं म्हटल्यानंतर ती समोरची अनोळखी व्यक्ती जी आहे ती आपला हात खिशामध्ये टाकते. टूक आउट अँड आणा. एक आणा बाहेर काढते. अँड फ्लंग इट टू हिम. त्या ऍस्ट्रॉलॉजरकडे असे फेकते. सेइंग, आणि काय म्हणते, आय हॅव सम क्वेश्चन टू आस्क. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. इफ आय प्रीव्ह यू आर ब्लफिंग. आणि जर मला समजलं की तू जी उत्तर दिलेली आहेत ती सगळी खोटी आहेत, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. मी तुला सांगशील तेवढे पैसे देईन, पण जर मला तू खोटं बोलताना आढळलास तर तो हा मी तुला दिलेला आणा आहे तो मला परत करायचा व्याजासहित. विथ इंटरेस्ट म्हणजेच काय, व्याजासहित. आता ऍस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतो, इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरीली. जर माझ्या प्रश्नांनी तुझं समाधान झालं किंवा मी तू विचारलेल्या प्रश्नांची जर समाधानकारक उत्तर जर तुला माझ्याकडून मिळाली, विल यू गिव्ह मी 5 रुपीज. तर तू मला 5 रुपये देशील. आता तो अनोळखी व्यक्ती या गोष्टीला तयार होत नाही. तो म्हणतो नो. मग ऍस्ट्रॉलॉजर डायरेक्ट खाली येतो, म्हणतो, ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज. मी माझ्या प्रत्येक तू विचारलेल्या प्रश्नाला मी 3 पैसे एवढे रक्कम घेईल, पण मी जर दिलेल्या उत्तर जे आहेत त्यांनी जर तुझं समाधान झालं तर तू मला 8 आणे देशील. आता या गोष्टीला तो अनोळखी व्यक्ती तयार होते. ऑल राईट. तो म्हणतो ठीक आहे. प्रोव्हाइडेड यू गिव्ह मी ट्वाइस ॲज मच इफ यू आर रॉंग. पण एक लक्षात घे, जर तू दिलेल्या प्रश्नांची उत्तर जर खोटी ठरली माझ्याबद्दल तर मी दिलेल्या पैशाचे डबल तू मला द्यायचे. म्हणजे 8 आणे दिलेस तर मी तुला 8 आणे देईन, पण तू मला 16 आणे द्यायचे. सेड द स्ट्रेंजर. दिस पॅक्ट वॉज ऍक्सेप्टेड आफ्टर लिटल फर्दर आर्ग्युमेंट. आता त्यांच्यामध्ये थोडीशी चर्चा होते आणि अशा प्रकारे हा करार जणू काही त्यांच्यामध्ये होतो. कोणता करार, की ज्योतिषाने दिलेल्या उत्तरांनी जर त्या अनोळखी व्यक्तीचं समाधान झालं तर त्या अनोळखी व्यक्तीने ज्योतिषाला 8 आणे द्यायचे, आणि जर ज्योतिषी खोटं बोलतोय असं जर त्या अनोळखी व्यक्तीला वाटलं आणि ज्योतिषाने दिलेल्या उत्तरांनी जर अनोळख्या व्यक्तीचं समाधान झालं नाही तर त्याला डबल पैसे द्यायचे. म्हणजे 8 आण्याचे 1 रुपया द्यायचा.
द ऍस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अ चिरूट. आता तो ऍस्ट्रॉलॉजर जो आहे, ज्योतिषी, तो देवाकडे थोडीशी प्रार्थना करतो की चांगलं गिराईक मला मिळालेलं आहे, दिवसभर एवढे पैसे मिळाले नाहीत, एवढे पैसे एका ग्राहकाकडून मिळतील. आणि दुसरा जो आहे, जो अनोळखी व्यक्ती, तो चिरूट पेटवतो. चिरूट म्हणजेच काय, एक प्रकारचं सिगारेट सारखं आहे, सिगार आहे, ज्याच्यामध्ये तंबाखू भरली जाते आणि व्यसन केलं जातं. द ऍस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आता तो ते सिगार पेटवण्यासाठी जेव्हा माचीस पेटवतो तर त्या प्रकाशात तितक्यात तो ऍस्ट्रॉलॉजर त्याचा चेहऱ्याचा ओझरता कटाक्ष त्याच्या चेहऱ्यावर टाकतो. ग्लिम्स म्हणजे ओझरता कटाक्ष. त्या माचीसच्या काडीच्या उजेडामध्ये त्याला त्या अनोळख्या व्यक्तीचा चेहरा थोडक्यात पाहून घेतो. देअर वॉज अ पॉज, अ कार्स हुटेड ऑन द रोड. इतक्यात रस्त्यावरून कार चाललेल्या असतात, त्या कारचा मोटारींचा हॉर्न वाजतो. जुटका ड्रायव्हर सोअर ॲट देअर हॉर्सेस. जुटका ड्रायव्हर म्हणजेच कोण, जुटका म्हणजे घोडागाडी. आता घोडागाडीवाले तिथून घेऊन जात असतात, ते आपल्या घोड्यांना हाकत असतात, त्यांचा आवाज येत असतो. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड. आणि रस्त्यावरची गर्दी जी आहे तिचा थोडासा गडबड, बॅबल म्हणजेच काय, बडबड, आवाज. एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आता त्यामुळे तिथलं वातावरण थोडंसं गडबडीचं गोंधळाचं झालेलं असतं. त्यामुळे यांच्या चर्चेमध्ये थोडंसं व्यत्यय येतो. द अदर सॅट डाऊन. आता समोरची अनोळखी व्यक्ती जी आहे ती खाली बसते. सकिंग इज चिरूट. ते चिरूट जे हातामध्ये आहे, सिगार सारखं, सिगारेट सारखं, त्याचा तो धूर घेतो आतमध्ये, सिगारेट ओढतोय. पफिंग आउट, धूर बाहेर सोडतोय. सॅड देअर रुथलेसली. अत्यंत निर्दयीपणे, चेहऱ्यावर त्याच्या प्रचंड संताप आहे आणि अशा त्या भावनांनी तो तिथे बसतो. द ऍस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता ऍस्ट्रॉलॉजरला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू लागतं. हिअर टेक युअर आना बॅक. आता ऍस्ट्रॉलॉजर त्याच्या चेहऱ्याकडे बघून ऍस्ट्रॉलॉजरला थोडीशी पुसटशी कल्पना येते की हा व्यक्ती थोडासा वैतागलेला आहे आणि ऍस्ट्रॉलॉजरला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटू लागतं. ऍस्ट्रॉलॉजर त्याला म्हणतो, हिअर टेक युअर आना बॅक. जाऊ दे, चल, हे तुझे पैसे परत घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मला आता वेळ पण घरी जाण्याची झालेली आहे आणि मी तुझं हे चॅलेंज स्वीकारत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आता ऑलरेडी मला उशीर सुद्धा झालेला आहे, अंधार पडलेला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि असं त्याला सांगत ऍस्ट्रॉलॉजर घरी जाण्याची आपली तयारी करतो. द अदर हेल्ड इज रिस्ट अँड सेड. पण समोरची व्यक्ती जी आहे, जी अनोळखी व्यक्ती, ती काय म्हणते, त्या ऍस्ट्रॉलॉजरची रिस्ट म्हणजे मनगट पकडतो आणि म्हणतो, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. आता तू जाऊ शकत नाहीस. मी चाललो होतो माझ्या मार्गाने, तूच मला आवाज दिलास, तूच मला बसण्याचा आग्रह केलास. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. कारण मी जात होतो, तूच मला बोलण्यामध्ये अडकवलंस.